पाठवायला पाहिजे ना, पण असं आता प्रेग्नन्सीमध्येच म्हणत आहे मी तुम्हाला, नंतर तर राहावंच लागते, मला माहिती आहे. आताच असतात मला माहिती जातात, परत तिचं मन आहे तर जाऊ दे मग, असते कोणी देखील जा वाटतं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. हां, तर आईचा नमस्कार घेतलेला आहे आणि इकडे कामं चालू झाले की सर्व काय करायचं, कामं सुरूच राहतात. हो का? जेवारी वाव घातले, गहू वाळू घातले, तांदूळ चालले, आज दिवसभर कंटिन्यू कामच पुरले आज. कामच पडलं नाही. हो. आता बरोबर आहे, सोय लावणं पण चालू असेल ना. नाही जर सोडून तर पुरायला आता अच्छा, पावसामुळे ऊन पण नव्हते आणि ते सोंडे वगैरे लागणं चालू झालेलं आहे, ते पण झालं मग सर्व आता. चला असं आहे. आणि इकडे काय आहे चालू? काय नाही, पाणीपुरी खायची. पाणीपुरी खायची. इकडे पाणीपुरी पण आणलेली अशी आज, आणि बऱ्याच दिवसानंतर आणलेले. तेलकट असते ते जास्त खातात. हां, पण इच्छा झाली तर मग आता मग इच्छा झाली तर फोन लावून सांगितलंच ना शेवटी, पाणीपुरी आणल्याशिवाय येऊ नका मग घरी. हां, पहिले पाणीपुरी आणा म्हणून मग घरी या, असं आहे. काय वाटतंय? हो ना, आता बाहेर नाही जाऊ शकत, ते पण एक आहे. त्यामुळेच. हां, नाही पण आहे, जसं जायचं म्हणणं काही नसते एवढं, जे आणलं ते आणलं, काही विषयच नाही आहे, कधीच काही असं नाही आहे हे आण ते आण, पण साहजिकच आहे, आणलं चांगलंच असते. हो, असं इकडं. चल पाणीपुरी वगैरे खायची आहे. हां, सर्व स्त्रियांना माहिती असते प्रेग्नन्सीमध्ये काही काही खावं असते, मग सर्वांना माहिती असते. तर बघा, आज नाही का आईनं चाळण वगैरे केलेलं आहे, म्हणजे गव्हाचं हे ते खूप पुरलेलं आहे आम्हाला आज. म्हणजे मी तर नाही केलं, पण आईनंच केलेलं आहे. पण आईचा पाय पण दुखत आहे, चमक निघत होती म्हणत आई पायामध्ये. हां, तर काय झालं आहे तुमच्या पायाला? हो ना, 3ऱ्या मजल्यावर गेले आई, खाली आणि आईच्या पायामध्ये अचानकच चमक निघायला लागली. हो, वरलं जायला लागते. कसं काय बरं? 3ऱ्या मजल्यावर जायला लागते ना. तर आई म्हटलं तेल वगैरे लावा. ते आता जास्त सवय नाही ना तसं. 2-3 डाव गेली ना, 2-3 डाव आले, गोळे आले असेल पायामध्ये. अचानकच बसलाय, पायाला चमक वरच नाही वाईट पाय. तर इकडे चालू आहे आईचा स्वयंपाक. काय करतायत? शेंगूच केले. काऊन बरं? भाजी काय रोज काही काही नाही आहे, उशिराने जेवण झाले. तर डोळे कोण असे वाटत आहे बरं? काऊन रांग टाकला होता मी. तेच समोर किती खराब दिसवलं एवढ्यात, बापरे बाप. आईच्या काऊन दिसत काय खराब? का म्हणून काय आलं नेमके काहीच समजत नाही. हो ना, झोप होत नाही का नेमके? नाही जमली होते. हो ना, ते आता अंग टाकलं होतं. नाही बहुतेक ते असे खाली काळे पडू राहिले. हो का? काऊन काय नाही. तेच समजलं, कारण पहिल्यापेक्षा थोडंसं वेगळंच वाटत आहे. हो का? आणि इकडं पाणी आटलेलं आहे सर्व यामधलं, नाही घट्ट झालेलं आहे. मस्त चालले पण शेवटे. पण आज तू कसं काय बरं किचनमध्ये? ती बसली तिकडं, करू राहिली मी. काय होते मग केलं तर करावंच लागतं. काय आलं पण? काय आलं इकडं? काय आलं ग? काय नाही, काय नाही. काय झालं नेमकी? काय नाही, टीव्ही बघत. नेहमी तू संपर्क करता, आज काय आलं? आणि काय पाणी चालू आहे? पिक्चर पाहत होते. हो ना, तुम्हाला बाहेरला जाऊ दिलं का? मग आता मग त्याचं काय असते, माहेरी जायचं असलं तर? किती त्रास राहिला मला माहिती आहे, तुम्हाला काय माहिती आहे? आता माहेरी जायचं काय होतं, इश्यू काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, नाही तर माहेरी जाण्यासाठी कोण नाही म्हटलं तर काय कारण नेमकी? आता आपण सांगितलं नाही का किती वेळा? आता डिलिव्हरी जवळ आली ना, आता काय रोड राहिली बरं. डिलिव्हरी झाल्यावर जाणंच आहे आता. आपण तिला याच्यावर झाडलंच नाही ना, दिवाळीला नाही झाडलं. आता कारण आहे म्हणून झाडलं नाही ना. हो ना, काय आलं खरंच?
आठवण आली काय? मग तरी रोज फोन चालू असते तरी पण आठवण नाही येत का? तुम्हाला भाऊबीजला नाही पाठवलं? भाऊबीजला पाठवलं काय मी का नाही म्हटलं का? पण टाईम आहे का, वेळ आहे का भाऊबीजचा? पाठवायला पाहिजे ना, पण असं आता प्रेग्नेन्सीमध्येच म्हणत आहे मी तुम्हाला. नंतर तर राहावंच लागते, मला माहिती आहे. यात किती त्रास होतो तुम्ही सांगा. तुझं काय म्हणणं आहे आता? जायचं कधी? तर मागच्या वेळेस पण आई आली तर मला किती बेकार वाटलं. त्यांना या लागू राहिली इथं भेटीला. ठीक आहे ना, आताच जायचं, आताच माहिती जायचं. उद्या परवा म्हणजे. तर इकडं एवढं थोडं असते काही ऐन वेळेवर का म्हणत असते का आताच माहिती जायचं. चालण्याचा त्रास उरायला, सगळं उरायला. तरी सगळे कामं मी करते. हो ना, तिला जास्त आठवू देत नाही काम करायचं. कंटिन्यू कामं आईच चालू राहतात तसं बरं सोडा. दोघी मिळून सोबत साहजिक आहे. तरी जास्त करू देत नाही मी, तिला मिस करते ना. आता भारी भारी काम सगळे मिस करते. तसं काही नाही कामाबद्दल, आई करतात कामाचं, नाही टेन्शन मला. पण मला किती त्रास होतो बसायचा उठायचा. कारण सांगितलेलं आपण याच्या आधी पण काहून इकडे डिलिव्हरीचं घेतलेलं आहे तर का बरं करत आहे तर कारण मेन जिल्ह्याचं ठिकाण आहे. हो. आणि मोठं गाव आहे ना, दवाखाने जवळ आहे. आपल्या गावात कसं आहे खेड्याचं वातावरण, आणि पुन्हा पिंजरला पण तसं. पिंजरला सुविधा आहे एवढं. मोठे दवाखाने नाही ना. ठीक आहे मग बघू आता काय. मोठे तिथं गुड दवाखाने आहेत. तेच. मग मोठं गाव आहे, मोठे दवाखाने आहेत, मोठे मोठे इलाज होते इथं कोणता आहे. पण भाऊ भिजले नाही वाटून 2 दिवस, किती बेकार वाटतं. ताईच्या लाईट झाले जाय मग विचारा सुद्धा द्या सगळं बोलावून त्या बाबाला जाय म्हणायचं जाय ना. काय म्हणत आपण. ये 2 दिवस राहू धाडणार ना. जाता ठीक आहे ना, मी तर काहीच नाही म्हटलं तिला जा म्हटलं. धाड जातो. तिची इच्छा असेल तर मग काय. कोणाची आशा असते? अरे मग ते एवढंशा कारण हे करायला लागते का डायरेक्ट म्हणता येईल ते आता जायचं म्हणून. आता नाही उद्या परवा धाड घेईन तिचा भाऊ घेऊन जाय ना घेऊन. चालते ना मग. धाडून दे मग तिला. हो आईने तरी चाल म्हटलं, मग ठीक आहे ना. तुम्ही बोलीच नाही करा. कशाला वाद करता. आईचा आता स्वभाव आहेच तसा. आई का कधी नाही म्हणते का उलच्या कारणानं भांडायला लागते का काही पण. नाही नाही भांडण मग आता हे नाराज बसणं म्हणजे वेगळं तेच झालं ना. मला आता आठवण नाही येत का तुम्ही सांगा ना. कोणाला विचारा तुम्ही, स्त्रियांना हे यांच्या घरीच म्हणजे माहेरच जात असतात ना प्रेग्नेन्सीमध्ये. किती त्रास तिथं जातातच. तुम्ही म्हणत होते जाऊ नको जाऊ नको, आपलं ट्रीटमेंट इकडंच चालू आहे. मग ट्रीटमेंटचं काय आलं त्याच्यात, तिकडे घेतलं असतं ना. प्रश्न तोच असते. आता माहिती आहे का आईचं आणि किती वेळा आपलं हे झालेलं आहे या गोष्टीवर. नेमके डिलिव्हरी कुठे करणार, कुठं करायची त्यावेळेस म्हटलं आपण किती वेळा. मग आईलाही माहिती आहे, पण आता आपण कसं जिल्ह्याच ठिकाणी होतं ना त्यामुळेच म्हटलं ना. हो ना, ते तर आहेच. मग तूच सांग काय करायला पाहिजे. आईला पण किती वेळा म्हटलं आपण कुठं करायची म्हणून. आता प्रत्येक जण जातच असतात मला माहेरी. जातात परत तिचं मन आहे तर जाऊ दे मग असते. कोणी देखील जा वाटतं हो अजून 1 दिवस घेऊन येतो मग. आता हे काय वेळ आहे का खरंच. पुन्हा वेळेला काही चालते का. टाइम राहिला का आता. आता टाइम राहिला का जायचा माहेरी जायचा. अरे पण आता वेळ आहे का इकडून तिकडे जायचा. टाइम थोडं की आता जास्त वेळ थोडं होत असते काही. आधीच करावं लागतं सर्व नियोजन. आता इकडचे ट्रीटमेंट घेतलं. दिवाळी झाली तर आपण कुठे गेलो का. नाही. मग कसं म्हणताय तू इकडे जायचं तिकडे जायचं. एवढं सोपं आहे का वेळेवर निर्णय घेणं. आता ट्रीटमेंट पण इकडची चालू आहे ना मॅडमची.
इकडचं आहे. मग मग आता थोड्याशा गोष्टीसाठी नाही एवढं करायला पाहिजे. नाही हो, एखाद्या वेळेस वाटतं. तुला तर म्हटलं 2 दिवस आधी बोलवून घेतो. तुला तर म्हणून राहिलो मी की होता लोक 2-4 दिवस आधी बोलवून घ्यायचं. उद्या बोलव का मग? बोलवून घे काय हरकत नाही. बाबाला भेटायचं किती दिवसापासून. आता काय तेच मेन जे आहे, भेटायला काही हरकत नाही, कधीही भेटायला पाहिजे. उलट या काळात तर भेट महत्त्वाची असते. तेवढंच चांगलं वाटते. उद्या बोलवतो, उद्या परवा येऊन जाऊ भेटू. चालतं, ठीक आहे. उद्या आलं बघू. चला जेवण वगैरे करायचं आहे. राधा ये ना वाढ ना जपाले. घे पटकन. आता या टायमाला प्रोटीन दुपारी घेत असता. आता आहे का संध्याकाळची. संपलं का? संपलं नाही. आज नाही घेत. सकाळी मळमळ होती. आता नाही. बरं, तू माहेरचा विषय म्हटलं तर आईनं आणखी पण म्हटलं नाही असं की मी दिवाळीला गेली की नाही गेली. कोण? तुझी गोष्ट. मी नाही गेली, कारण नव्हतं पण गेली नाही. मी नाही जात होती. आई माझी थांबली. आणि आताच थोड्या वेळ म्हणजे 1-2 दिवसाआधी मामाला तर हे झालं होतं ना. हो तर 8 दिवस झाले आता. हो जायचं होतं, भेटीला जायचं होतं, दिवाळीला जायचं होतं. राधाच्या नाही गेली. जायचं होतं म्हणजे त्या दिवशी तयारी पण नाही गेली. अजून मला पगारावर द्यायला औषध नाही गेली. असं तर तसं तर ते मावशी गेली होती. हो असं वाटलं आई वगैरे जाईल. चालू होतं आईची पण तयारी. मामी म्हणजे रातभरासाठी येणार पण मी नाही गेली. ते मावशी मोठे आहेत मम्मी ना. आई लहान. असं टायमाच्या हिशोबानं जमत नाही. आता तुझं तिकडे माहेरी असते तर आई पण जाऊन आली असते माहेरी. गेली असते हे माहेरी असते त्यामुळेच म्हणूनच नाही झालं सर. आईला वाटलं नववाला कधी आपल्या हाती नसतं. तरी चालते, ठीक आहे. त्याच्यावर गेली नाही मग. जर तुझी इच्छा असेल तर बोलवून घेता येते, काय हरकत नाही. चला असं आहे. बाबा फोन लावता येते. आले तर चांगलेच आहे. उलट आता तसंही भाऊबीजीच्या वेळेस अभिषेक आला होता, मामी पण आल्या होत्या. किती दिवस झाले असते? 2-4 दिवस झाले असेल जास्तीत जास्त. 15 दिवस झाले. 15 दिवस दिवाळीच नाही झाली आणखी. आज 15 दिवस आले. नागदिवाळीला वेळ आहे ना आणखी. नागदिवाळी 15 दिवसांना असते ना. नाही हे अभिषेक. हां, अभिषेकला येऊन अभिषेकाची आई 15 दिवस झाले ना. 15 दिवस झाले. मग आज गुरुवार आहे ना. गुरुवारची होती ना हवीच. आता मावशी पण येऊन गेली ना तिकडं. हो भेट घेऊन गेली मामाची पण. तर आईचीच राहिली. चालते असं आहे. चला झाली सर्व तयारी. हा व्हिडिओ आता इथं संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.